नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कारवाई कधी होणार? क्षुल्लक कारणासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना गप्प का? विटंबना करणारा आरोपी अद्यापही मोकाट, पोलिसांनी प्रकरण दाबले का? शिवप्रेमींकडून प्रश्नांचा भडीमार। रयतेच्या राजालाच न्याय मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका असून राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। या घटनेला 1 महिना होऊन गेला तरीही पोलिसांना अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही। ज्या महाराजांनी गोरगरीब जनतेला न्याय देऊन स्वराज्याची निर्मिती केली अशा रयतेच्या राजाला न्याय मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे। महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कारवाई होणार की नाही असा प्रश्न आज प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात उपस्थित होत आहे। माजी मंत्री प्रजाक दादा तनपुरे यांनी अन्नत्याग करून 3 दिवस उपोषण केले। तालुक्यातील अनेक संघटनांकडून दादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला। अनेक संघटनांनी प्रशासनालाही निवेदन देण्यात आले, मात्र अद्यापही आरोपी समोर आलेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला व गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर शासन केलं। प्रत्येक स्त्रीला आईसमान वागणूक दिली। त्याच महाराजांचा राहुरी शहरात अवमान करण्यात आला। क्षुल्लक कारणासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना गप्प का झाल्यात? आरोपीला उघड करण्यास पोलीस प्रशासनाला यश येणार का? गेल्या महिनाभरात पोलीस तपास कुठपर्यंत आला? महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कारवाई कधी होणार की सदर प्रकरण दाबले गेले का? असे अनेक प्रश्न आज प्रत्येक शिवप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत। राहुरी प्रतिनिधी उमेश पाचकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।